हॅलो. आता आपल्या ह्या सिरीजमधलं हे 4th लेक्चर आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशनचं. ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की कंट्रोल ऑफ ब्रिथिंग ओके ऑर रेस्पिरेशन. ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, प्लस कॉमन डिसऑर्डर्स ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम, व्हेंटिलेशन आणि मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट्स. ओके, सो आपण सगळ्यात सुरुवातीला बघूयात की ह्याच्यामध्ये कंट्रोल ऑफ रेस्पिरेशन कसं होतं. ओके, आता आपण सुरुवात करूयात. यामध्ये तुम्ही बघू शकता की या ठिकाणी जी डायग्राम काढलेली आहे ही ब्रेन स्टेमची डायग्राम आहे. आपण ज्यावेळेस नर्वस सिस्टीम शिकू त्यावेळेस आपल्याला याची डिटेल्स कळतील. इथे तुम्हाला त्याच्याबद्दल मी सांगू इच्छितो की ब्रेन जो असतो ह्याच्यावरती ब्रेन आहे आणि हा जो आहे हा ब्रेनचा स्टेमचा पार्ट आहे, म्हणजे ब्रेनच्या खालचा पार्ट आहे. ह्याच्यामध्ये आहे पॉन्स, ह्या पार्टला म्हणतात पॉन्स, आणि त्याच्या खालचा जो पार्ट याला म्हणतात मेडुला. पॉन्समध्ये 2 सेंटर्स आहेत किंवा न्यूक्लियस आहेत. जो वरचा आहे त्याचं नाव आहे न्यूमोटॅक्सिक सेंटर आणि जो खालचा आहे त्याचं नाव आहे ॲप्न्युस्टिक सेंटर. आणि मेडुलामध्ये 2 प्रकारचे ग्रुप्स आहेत, ग्रुप्स ऑफ न्यूरॉन्स आहेत. जो वरचा ग्रुप आहे त्याचं नाव आहे DRG म्हणजेच डॉर्सल रेस्पिरेटरी ग्रुप ऑफ न्यूरॉन्स, अँड खालचा जो आहे त्याचं नाव आहे VRG म्हणजेच व्हेंट्रल रेस्पिरेटरी ग्रुप ऑफ न्यूरॉन्स. आपण सुरुवातीला बघूयात DRG आणि VRGचं काय फंक्शन आहे. ही DRG जो आहे तो मेन रेस्पिरेशनचा मेन सेंटर आहे. हा जो DRG आहे तो सेंड्स इन्स्पिरेटरी मोटर इम्पल्स टू डायफ्रॅम अँड इंटरकोस्टल मसल्स. ह्या 2 मसल्सचं काय काम आहे ते आपण काल शिकलो होतो. आणि त्याच्यामुळेच हा जो DRG आहे दॅट इज द मेन इन्स्पिरेटरी सेंटर, आणि इट कंट्रोल्स बेसिक रेस्पिरेटरी रिदम. आपण जो एका मिनिटामध्ये साधारणतः 12 ते 14 रेस्पिरेशन्स घेतो, इन्स्पिरेशन्स प्लस एक्सपिरेशन्स, हे आपण एका मिनिटामध्ये 12 ते 14 घेतो. तो जो आपला नॉर्मल रिदम आहे दॅट इज बिकॉज ऑफ DRG. ओके, हे MCQ म्हणून हा पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर आहे VRG. VRG सेंड्स इन्स्पिरेटरी अँड एक्सपिरेटरी मोटर इम्पल्सेस टू डायफ्रॅम and intercostal muscles plus additionally larynx, pharynx and abdominal muscles. ह्या 3 ठिकाणच्या मसल्सला सुद्धा ॲडिशनल इम्पल्सेस जातात या VRG कडून. हे का होत असेल? ज्या वेळेस आपल्याला खूप जास्त एक्झरसाइज किंवा एक्झर्शन किंवा स्ट्रेस आहे त्यावेळेला आपल्याला एक्स्ट्रा या मसल्सची गरज पडणार आहे, लॅरिंग्स, फॅरिंग्स आणि ॲब्डोमिनल मसल्स, आणि त्यावेळेला त्यांना VRG सप्लाय करणार आहे. म्हणून आपल्या नॉर्मल रेस्पिरेशनमध्ये फक्त DRG कार्यरत असतो, तर एक्स्ट्राचं जे रेस्पिरेशन आहे त्याच्यामध्ये VRG कार्यरत असतो. ओके, सो हा जो DRG आहे हा मेन आहे आणि DRG या VRGला इम्पल्सेस देतो आणि त्याला सांगतो की आता एक्सरसाइज किंवा स्ट्रेसची वेळ आहे, आता तू काम कर. पण नॉर्मल काम कोण करेल? DRG करेल. ओके, आता आपण बघू की ह्या DRG जो VRGला कंट्रोल करतोय त्या DRGला कोण कंट्रोल करतं ते त्याच्यावरती आहे पॉन्स. पॉन्समध्ये 2 सेंटर्स आहेत, एक आहे न्यूमोटॅक्सिक सेंटर आणि ॲप्न्युस्टिक सेंटर. न्यूमोटॅक्सिक सेंटर जो आहे इट इनहिबिट्स द DRG, या DRGला इनहिबिट करतो. मग तुम्हाला वाटेल की जर मेन रेस्पिरेटरी सेंटरला जर इनहिबिट करतोय तर रेस्पिरेशन स्टॉप होईल. नाही, DRG इनहिबिट झाल्यामुळे रेस्पिरेशनचा वेळ कमी होईल. जर आपण 5 सेकंद इन्स्पिरेशन करत असलो तर तो वेळ होईल 3 सेकंद, 2 सेकंद असा कमी होईल. पण कमी झाल्यामुळे काय होईल की रेस्पिरेटरी रेट वाढेल. म्हणजे काय, जर तुम्ही एका मिनिटामध्ये 12 रेस्पिरेशन्स घेत असाल आणि 5-5 सेकंदाचे 12 रेस्पिरेशन्स, तर
जर निमोटॅक्सिक सेंटरने DRGला इनहिबिट केलं, त्यामुळे इन्स्पिरेशनचा टाइम शॉर्ट झालाय, 5 सेकंदावरून जर तो 3 सेकंद झाला, तर तुम्ही एका मिनिटामध्ये 12च्या ऐवजी 20 इन्स्पिरेशन घ्याल. लक्षात येत आहे? सो increased respiratory rate per minute because of pneumotaxic center inhibiting the DRG. पुढे आहे ॲप्नियोस्टिक सेंटर. ॲप्नियोस्टिक सेंटर काय करतं? ते इट स्टिम्युलेट्स DRG अँड VRG, म्हणजे तो ह्या दोघांना सुद्धा स्टिम्युलेट करतो. स्टिम्युलेट केल्यामुळे काय होईल की इन्स्पिरेशन जे आहे खूप वेळ चालत राहील, प्रोलॉंग्ड इन्स्पिरेशन होईल. पण त्या प्रोलॉंग्ड इन्स्पिरेशनमुळे काय होईल की व्हॉल्यूम ऑफ एअर और टायडल व्हॉल्यूम तर तेवढाच राहील किंवा थोडासा वाढेल, पण एक्सपिरेशन कमी होईल. त्याच्यामुळे रेस्पिरेटरी रेट जो आहे तो स्लो होऊन जाईल आणि त्या व्यक्तीला कदाचित रेस्पिरेटरी फेल्युअर सुद्धा होऊ शकतं. सो ॲप्निस्टिक सेंटर जे आहे ते थोडंसं डेंजरस आहे. ओके, आणि त्याचं ॲक्टिवेशन जे आहे काही काही पॉयझन्समुळे ह्याचं ॲक्टिवेशन होऊ शकतं. काही काही डिसीज कंडिशन्समध्ये लास्ट स्टेपला जेव्हा पेशंट असतो त्यावेळेला ह्याचं ॲक्टिवेशन होऊ शकतं आणि त्याच्यामुळे व्यक्तीचा रेस्पिरेटरी रेट कमी 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 होऊन तो व्यक्तीची डेथ होऊ शकते. सो हे आपण पाहिलं शॉर्टमध्ये DRG, VRG, न्यूमोटॅक्सिक अँड ॲप्नोस्टिक सेंटर्स हे आहेत आपल्या रेस्पिरेशनचे मेन कंट्रोलिंग फॅक्टर्स और ग्रुप्स और सेंटर्स. ओके, आता यांना कोण सांगणार की रेस्पिरेटरी रेट वाढवायचा आहे किंवा कमी करायचा आहे? हे यांना कोणीतरी सांगितलं पाहिजे. यांच्या हातामध्ये सगळ्या चाव्या आहेत, पण यांना कोणीतरी सांगावं लागेल की तुम्ही रेस्पिरेटरी रेट कमी करा, वाढवा, बंद करा तात्पुरतं किंवा वॉट एव्हर. ह्या गोष्टी यांना कोण सांगणार? तर हे त्याच्यामध्ये वरचे 7 फॅक्टर्स आहेत फॉर रेग्युलेशन और कंट्रोल ऑफ ब्रिदिंग. पहिला जो फॅक्टर आहे तो आहे हायर सेंटर्स ऑफ ब्रेन. हायर सेंटर्स ऑफ द ब्रेन म्हणजे काय की आपल्या मेंदूमधले आपले जे वेगवेगळे विचार आहेत, थॉट्स, स्पीच, इमोशन्स आणि आपल्या मनातल्या भावना यांच्यामुळे सुद्धा आपल्या रेस्पिरेशनवरती फरक पडतो. तो फरक पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतो. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला खूप भीती वाटली किंवा खूप तुम्ही घाबरले तर त्यावेळेला काय होईल की रेस्पिरेटरी रेट वाढेल. हे सेंटर्स जे आहेत ते ॲक्टिवेट होतील आणि रेस्पिरेटरी रेट जो आहे तो वाढून जाईल. पण जर आपण ठरवलं की व्हॉलंटरीली आपण पाण्याखाली गेल्यावर, स्विमिंगमध्ये पाण्याखाली गेल्यावर आपल्याला असं वाटलं की आता आपल्याला रेस्पिरेशन स्टॉप करा, पाण्याखाली रेस्पिरेशन घेताच येणार नाही, त्यामुळे आपल्याला थोड्या वेळासाठी रेस्पिरेशन स्टॉप करावं लागेल, त्यावेळेला व्हॉलंटरी कंट्रोल ऑफ ब्रिदिंग, त्यावेळेला आपण निगेटिव्ह त्याचा इफेक्ट घेऊ शकतो. नंबर 2 आहे सेंट्रल किमो रिसेप्टर्स इन द मिडुला. या मिडुलामध्ये काही किमो रिसेप्टर्स असतात जे केमिकल्सला सेन्सिटिव्ह असतात. कोणते केमिकल? 2च महत्त्वाचे केमिकल आहेत जे आपण काल सुद्धा पाहिले होते. एक आहे pH. जर pH कमी झाला म्हणजेच H+ वाढला किंवा PCO2 वाढला तर रेस्पिरेशन वाढतं. त्याचप्रमाणे पेरिफेरल केमोरिसेप्टर्स, सेंट्रल म्हणजे ब्रेनमधले, तर पेरिफेरल म्हणजे ब्रेनच्या बाहेरचे. हे कुठे आहेत? कॅरोटिड बॉडी म्हणजे कॅरोटिड आर्टरी असते हार्टकडून ब्रेनकडे जाणारी, आणि ॲओर्टिक बॉडी हार्टच्या वरती ॲओर्टिक आर्च असते, ते आपण नंतर बघणार आहोत. या 2 ठिकाणी हे रिसेप्टर्स असतात. ते मेनली PO2चं सॅच्युरेशन बघतात. जर PO2 कमी झाला, pH कमी झाला किंवा PCO2 वाढला तर ते रेस्पिरेशन वाढवतं, इन्स्पिरेशन वाढवतं आणि त्याच्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भरून निघते. नंबर 4, आता हे 3 जे आहेत ते मेन आहेत. हे 4 जे आहेत ते तेवढे इम्पॉर्टंट नाही आहेत. नंबर 4 जो आहे तो आहे स्ट्रेच रिसेप्टर्स इन द लंग्स. लंग्समध्ये आपण जास्त हवा भरली, आपल्याला आठवतंय कालचं इन्स्पिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, तुम्ही जर जास्त हवा लंग्समध्ये भरून घेतली तर लंग्स हे शेवटी काय आहे, त्याच्यामध्ये अल्व्हेओलायमध्ये काय आहे की सिंपल स्क्वॅमस एपिथेलियम आहे, ते ओव्हर स्ट्रेच केल्याच्या नंतर फाटू शकतं. ते होऊ नये म्हणून लंग्समध्ये आहेत त्या अल्व्हेओलायच्या बाजूला असतात
स्ट्रेच रिसेप्टर्स, किती प्रमाणामध्ये त्या अल्व्हिओलसला स्ट्रेच करता येतं त्याचा तो रिसेप्टर आहे. तर जास्त प्रमाणात जर त्यामध्ये हवा भरली गेली तर त्याचा निगेटिव्ह फीडबॅक जातो आणि इन्स्पिरेशन हे स्टॉप होतं. त्याला म्हणायचं हेरिंग ब्रुअर रिफ्लेक्स. हा आपल्यासाठी, आपल्या लंग्ससाठी प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स आहे. दुसरा आहे इरिटेशन रिसेप्टर्स इन ट्रॅकिया. तुम्ही असं समजा की तुम्ही घरामध्ये आहात, किचनमध्ये आहात आणि आईने भाजीला फोडणी दिली. फोडणी दिल्याबरोबर काय होतं? ठसका लागतो. ठसका लागतो म्हणजे काय होतं? ठसका लागतो म्हणजे आपलं रेस्पिरेशन तात्पुरतं स्टॉप होतं काही सेकंदांसाठी. का बरं? कारण हे जे इरिटंट आहेत, फोडणीमधले जे मसाले, केमिकल्स आहेत, ते आपल्या श्वासामध्ये गेले तर आपल्या लंग्सला डॅमेज होईल. तो होऊ नये म्हणून त्याचे इरिटेशन रिसेप्टर्स असतात ट्रॅकियामध्ये. जर ट्रॅकियामध्ये एखादी इरिटंट फॉरेन बॉडी किंवा केमिकल गेला की इमिजिएटली ते रिसेप्टर्स ॲक्टिवेट होतात आणि ते इन्स्पिरेशनला इमिजिएटली स्टॉप करतात. म्हणजे ते केमिकल्स ट्रॅकिया ब्रॉन्कसच्या पुढे अल्व्हिओलसपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि आपले लंग्स हे प्रोटेक्टेड राहतात. सो इरिटेशन रिसेप्टर्स कसे आहेत? निगेटिव्ह आहेत आणि ते आपल्याला प्रोटेक्शन देतात. नंबर 6 आहे प्रॉप्रिओसेप्टर्स इन जॉईंट्स अँड मसल्स. जॉईंट्स अँड मसल्स मध्ये हे रिसेप्टर्स असतात आणि ते आपल्या रेस्पिरेशनला चालना देतात पॉझिटिव्हली. आणि लास्ट आहे सेन्सरी रिसेप्टर्स फॉर टच, पेन, टेम्परेचर इन द स्किन. तुम्हाला डास चावला किंवा कोणी एखादा फटका मारला जोरात किंवा चहाचा चटका बसला, ओके, तर अशा प्रकारे जर काही आपल्याला सेन्सेशन्स आले तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या रेस्पिरेशनवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला दिसून येतो. सो हे जे फॅक्टर्स आहेत हे सगळे हे आपले कंट्रोलिंग फॅक्टर्स फॉर द रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग हे आहेत. आणि हे जे फॅक्टर्स आहेत याची तुम्ही डायग्रॅम आता काढून घ्यावी. ओके, आपण आता बघूयात पुढचा टॉपिक. त्याच्यामध्ये आहे की मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट्स. मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट्स म्हणजे काय की नॉर्मल ब्रीदिंग, इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन सोडून आणखी काय साऊंड्स किंवा रेस्पिरेटरी मुवमेंट्स आपण आपल्या लंग्सच्या मदतीने करू शकतो. हे खूप अवघड नाही आहे, खूप सोपं आहे. कफिंग हे रेस्पिरेशनपेक्षा वेगळं आहे काहीतरी. स्नीझिंग ह्याच्यामध्ये इनव्हॉलंटरी एक्सपिरेशन होते आपलं. लाफिंगमध्ये सुद्धा एक्सपिरेशन होते आणि त्याच्यामध्ये एक्सपिरेशनमध्ये जास्त एअर बाहेर ढकलली जाते. क्राईंग, ओके. सॉबिंग म्हणजे काय की क्राईंगच्या आधीची स्टेप, ओके. साईंग म्हणजे काय की उसासे टाकणे. यॉनिंग म्हणजे आळस देणे. हिकपिंग म्हणजे उचकी लागणे. व्हिसलिंग म्हणजे शिट्टी वाजवणे. या वेगवेगळे जे आपण आवाज किंवा वेगवेगळे जे मुवमेंट्स आपण करू शकतो ह्याला म्हणतात मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट्स. ह्याच्यावर काय आपल्याला एक शॉर्ट नोट येऊ शकते. त्यानंतर आहे व्हेरियस कॉमन रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स. ह्या आपल्याला खूप डिटेलमध्ये शिकायचे नाही आहेत, शॉर्टमध्ये आपल्याला बघायचं आहे. पहिले आहे लॅरिंजायटिस. मेडिकलमध्ये एवढी गोष्ट सोपी आहे की आजारांची नावं हे लक्षात ठेवायला सोपे आहेत. उदाहरणार्थ प्रत्येक गोष्टीच्या पुढे आयटिस शब्द लावला की त्या सिस्टीमचा तो आजार होऊन जातो. उदाहरणार्थ की लॅरिंग्सचं इन्फ्लमेशन झालं किंवा सुजलं, सूज आली, आयटिस म्हणजे सूज आहे. लॅरिंग्सला सूज आली तर त्याला म्हणायचं लॅरिंजायटिस. आवाज बदलतो, ओके. होर्सनेस ऑफ व्हॉइस त्याला म्हणतात, ओके. सायनोसायटिस, आपले हे इथं जे सायनसेस आहेत बोन्समध्ये, इकडे मॅक्झिलरी सायनस असतो, इथमॉइड सायनस असतो, स्फिनॉइड सायनस असतो आणि फ्रंटल सायनस असतो. असं होतं बघा कधी कधी की डोकं जड होतं, असं खाली बघितलं की इथे भुवयांच्या इथे दुखतं खाली बघितल्यावरच, बरोबर. ह्याला म्हणतात सायनोसायटिस. रायनायटिस म्हणजे सर्दी. रायनोसेरॉस, रायनो म्हणजे नाक, रायनायटिस म्हणजे सर्दी. ब्रॉन्कायटिस, राईट अँड लेफ्ट ब्रॉन्कस होते,
त्यांचं इन्फ्लमेशन झालं, ब्रॉन्कायटिस म्हणतात. हे मोस्टली जे आहे ते ब्रॉन्कायटिस इज मोस्टली ड्यू टू पोल्युशन अँड स्मोकिंग. ॲक्यूट किंवा क्रोनिक असू शकतो. ॲक्यूट म्हणजे आत्ता झालेलं, क्रोनिक म्हणजे वर्षांपासून असलेलं. हे वरचे जे 3 आहेत हे व्हायरल इन्फेक्शनमुळे मोस्ट कॉमन आहेत. आणि सध्याचं जे इन्फेक्शन आहे कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन, त्याच्यामुळे रायनायटिस आणि लॅरिंजायटिस आणि न्यूमोनिया होऊ शकतो. न्यूमोनिया म्हणजे काय, की आपले जे अल्व्हिओलाई आहेत त्या अल्व्हिओलाईमध्ये पाणी भरतं. का बरं? कारण तिथे इन्फेक्शन झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याला आपण होतो न्यूमोनिया. मग ह्याच्यामध्ये श्वास घ्यायला त्रास होतो आणि व्यक्तीच्या शरीरातलं ऑक्सिजन कमी होऊन जातो, कारण अल्व्हिओलाई पाण्याने भरून गेलेले आहेत. अस्थमा म्हणजे दमा. याच्यामध्ये काय होतं की त्या व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची ॲलर्जी असते आणि त्या ॲलर्जीमुळे त्याचे जे ब्रॉन्किओल्स आहेत, ब्रॉन्कस आणि ब्रॉन्किओल्स आणि ट्रॅकिया हे असे कॉन्ट्रॅक्ट होऊन जातात. कॉन्ट्रॅक्ट झाले की त्याच्यातली आत गेलेली हवा बाहेर निघू शकत नाही, त्यामुळे त्या व्यक्तीला ऑक्सिजनची कमतरता पडते. याला म्हणतात अस्थमा. ज्या व्यक्तींना अस्थमा असतो त्यांना काहीतरी ॲलर्जी असते की त्या ॲलर्जीमुळे त्यांचा हा त्रास, दम्याचा त्रास वाढतो. एम्फायझेमा. एम्फायझेमामध्ये काय होतं की आपले जे अल्व्हिओलायचं सिम्पल स्क्वेमस एपिथेलियम आहे ते काही कारणास्तव डिस्ट्रॉय होतं आणि ते डिस्ट्रॉय झालं की रेस्पिरेटरी सर्फेसच राहिलं नाही, तर तुम्ही कितीही त्याला भरभरून ऑक्सिजन दिला तरी त्याला काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे एम्फायझेमामध्ये त्या रेस्पिरेटरी सर्फेसचं डिस्ट्रक्शन झालेलं असतं. मग त्याच्यावर खूप काही जास्त उपाय अजून सापडलेला नाही आहे. ह्याचं कारण सुद्धा आहे स्मोकिंग अँड पोल्युशन. नंतर आहे ऑक्युपेशनल डिसऑर्डर्स. ऑक्युपेशनल डिसऑर्डर्स म्हणजे काय, की जे व्यक्ती अशा काही ठिकाणी काम करतात की ज्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात धूळ उत्पन्न होते आहे. उदाहरणार्थ माइन वर्कर्स जे खाणकामामध्ये काम करतात, ओके, किंवा सिमेंट फॅक्टरीमध्ये काम करतात, अशा लोकांना ॲस्बेस्टॉसिस किंवा सिलिकॉसिस अशा 2 प्रकारचे आजार होऊ शकतात. यामध्ये काय होतं की त्या धुळीचे कण हे नाकातून जाऊन ट्रॅकिया, लॅरिंज, ब्रॉन्कस इकडून जाऊन थेट अल्व्हिओलसमध्ये जाऊन बसतात आणि तिथून ते कोणीच काढू शकत नाही. अल्व्हिओलसमध्ये ते तुम्हाला ती गोष्ट आठवते, तो एक कावळा होता आणि तो खडे आणून त्या रांजणामध्ये टाकतो आणि मग पाणी वरती येतं. असं समजा की तो रांजण म्हणजे अल्व्हिओलस आहे आणि ते खडे म्हणजे ही डस्ट आहे, धूळ आहे आणि ती तिथे जाऊन बसली आहे. ॲस्बेस्टॉस आणि सिलिकाची डस्ट आपल्या अल्व्हिओलसमध्ये जाऊन बसली आहे खाली आणि हळूहळू ते भरत वरती येते. तिथे एअरला एक्सचेंज होण्यासाठी जागाच उरत नाही. त्यामुळे ऑक्युपेशनल डिसऑर्डर्स हे वर्षानुवर्ष जे धुळीमध्ये काम करतात त्यांना हे आजार होतात. ओके, आता हे कुठल्याही प्रकारचे आजार झाले आणि जर याच्यातून व्यक्ती जर सिरियस झाला, जसं आता कोरोना व्हायरसचं तुम्हाला उदाहरण सांगतो की इन्फेक्शन झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीला श्वास घेण्यासाठी अतीव खूप जास्त प्रमाणात त्रास होतो आणि त्याच्यामुळे तो व्यक्ती जो आहे त्याचं रेस्पिरेशन जे हळूहळू कमी होत जातं, त्याच्या शरीरामध्ये लंग्समध्ये न्यूमोनिया होतो आणि मग व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास झाल्याच्या नंतर काय होतं की त्या व्यक्तीला स्वतःहून श्वास घेता येत नाही, एवढं त्याच्या लंग्समध्ये इन्फेक्शन वाढलेलं असतं. अशा वेळेला त्या व्यक्तीला स्वतःहून श्वास घेता येत नसल्यामुळे त्याला आर्टिफिशियली दुसऱ्या व्यक्तीने व्हेंटिलेशन पुरवावं लागतं किंवा श्वास पुरवावा लागतो. त्याला म्हणतात आर्टिफिशियल व्हेंटिलेशन म्हणजे कृत्रिम श्वासोच्छ्वास. आणि हे पुरवण्यासाठी हॉस्पिटल्समध्ये एक मशीन असतं ज्याचं नाव तुम्ही रिसेंटलीच ह्या कोरोनामुळे चर्चेत ऐकलं असेल. त्याचं नाव आहे व्हेंटिलेटर. या नावाचा एक मराठी पिक्चर सुद्धा काही वर्षांपूर्वी आला होता, आशुतोष गोवारीकरचा. छान पिक्चर होता. ठीक आहे. हे व्हेंटिलेटर जो आहे हे आर्टिफिशियल व्हेंटिलेशन आहे. हे म्हणजे काय की जो व्यक्ती स्वतःहून श्वास घेऊ शकत नाही त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास पुरवणे आणि कृत्रिमरित्या जगवणे ह्याला म्हणायचं आर्टिफिशियल व्हेंटिलेशन. त्यापैकी व्हेंटिलेटर ही झाली लास्ट स्टेप. त्याच्या आधी सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात व्हेंटिलेशनचे.
उदाहरणार्थ माउथ टू माउथ रेस्पिरेशन, जो व्यक्ती पाण्यामध्ये बुडालेला आहे किंवा ज्या व्यक्तीला अचानक हार्ट अटॅक आलेला आहे, त्या व्यक्तीला श्वास देऊन त्याला जगवणे, ह्याला म्हणायचं माउथ टू माउथ व्हेंटिलेशन. त्याच्यानंतर त्या व्यक्तीला कृत्रिम श्वासोच्छ्वास तिथल्या तिथे आपण सुरू करू शकतो. त्याच्यामध्ये चेस्ट कॉम्प्रेशन्स, ऑक्सिजन सप्लाय पुरवणे, प्लस आणखी काही वेगवेगळे मॉडॅलिटीज असतात. आणि लास्टमध्ये हॉस्पिटलमध्ये आल्याच्या नंतर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवून त्या व्यक्तीला कृत्रिमरित्या जगवता येतं. आणि व्हेंटिलेटरमुळे बरेचसे व्यक्ती हे जे आहेत ते मृत्यूच्या जबड्यातून बाहेर येऊ शकतात. ओके, सो हे असं हे व्हेंटिलेटर आहे. याची तुम्हाला मी फोटो तुम्हाला आपल्या ग्रुपवर मी जरूर शेअर करेल. ओके, सो आपल्या ह्या चॅप्टरमधला रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशनमधला रेस्पिरेशनचा पार्ट आपला आता शिकून झालेला आहे 4 भागात. आता आपण उद्यापासून किंवा नेक्स्ट लेक्चरपासून आपण सर्क्युलेशनचा पार्ट सुरू करू. मी आत्तापर्यंत जे आपले लेक्चर्स घेतले, मी फर्स्ट टाईमच असे ऑनलाईन किंवा व्हिडिओ लेक्चर्स घेतो आहे. त्यामुळे मी ह्याच्यामध्ये कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करतो आहे. सुरुवातीच्या काही मिस्टेक्स झाल्या असतील त्या मी नंतर इम्प्रूव्ह करेल नक्कीच. ओके, आणि इथून पुढचे लेक्चर्स तुम्हाला आणखी इंटरेस्टिंग कसे बनवता येतील तुमच्यासाठी याचा मी प्रयत्न करेल. तुम्ही पाहत असाल की मी लेक्चर्स जे आहेत ते तुम्हाला साधारणतः रात्री 1, 1:30, 2, 3, 4 या दरम्यान तुम्हाला टाकतो. कारण या कोरोनाच्या सिच्युएशनमुळे मला दिवसभर ते हॉस्पिटलमध्येच थांबावं लागतं आणि त्याच्यामुळे नंतर घरी आल्याच्या नंतर मी लेक्चरचं प्रिपरेशन करतो. साधारणतः 4 तास प्रिपरेशन केल्याच्या नंतर माझं हे लेक्चर तयार होतं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला हे साधारणतः अर्धा तास शिकू शकत असेल. ओके, सो मी ही भरपूर एफर्ट्स घेतोय, पण मला तुमच्याकडून एफर्ट्सची अपेक्षा आहे. तुमच्याकडून एकच मला एफर्ट पाहिजे की हे जे मी लेक्चर्स देतो तुम्ही वाचा, पहा, शेअर करा, डिस्कस करा. व्हॉट्सॲपवरती मला क्वेश्चन्स विचारा. मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी तुम्हाला त्यावर ॲन्सर्स देईन. ओके, पण तुम्ही याच्यामध्ये कमी पडू नका. आता सध्याचा जो वेळ आपला चाललेला आहे हा वाया जाऊ देऊ नका. हा आपण नेहमी अपेक्षा धरतो की मला कुठून तरी वेळ भेटावा, सुट्टी भेटावी. काय रोज रोज कॉलेज, अभ्यास. आता तुम्हाला आपणहून देवाने तुमचं ऐकलंय आणि तुम्हाला आपणहून बरीच मोठी सुट्टी दिलेली आहे. ओके, त्यामुळे त्या सुट्टीचा तुम्ही सदुपयोग करून घ्या. फक्त न्यूज पाहणे, भारी पिक्चर लागले, आज सैराट लागला होता, मूवीज पाहणे, टाइमपास करणे, गप्पा मारणे, ह्या गोष्टी तर आपल्याला करायच्याच आहेत डेफिनेटली. पण त्याबरोबरच तुम्ही थोडासा वेळ दिवसातून 1 तास बायोलॉजी, 1 तास फिजिक्स, 1 तास केमिस्ट्री, आणखी कुठले विषय तुमच्या आवडीचे, ह्यांना तुम्ही 24 तासातले 3 तास नक्कीच देऊ शकता. आणि हे 3 तास तुम्ही आता दिले तर हे तुम्हाला भविष्यामध्ये तुम्ही इतरांच्या मागे राहणार नाही. ओके, आपल्याला हा अभ्यास जो आहे हा आणखी पुढे कंटिन्यू करायचा आहे. आपल्या आता जेव्हा काय आणखी 2 आठवड्यांनी किंवा महिन्याभराने जेव्हा कधी परत क्लास सुरू होईल तेव्हा आपण लेक्चर्सला परत सुरुवात करूच. त्यावेळेला मी हे लेक्चर्स परत घेणार नाही आहे. ओके, त्यामुळे तुम्ही आता हे लेक्चर्स बघा, ऐका, डिस्कस करा, शेअर करा, मला क्वेश्चन्स विचारा. तुम्ही तुमच्या इतर मित्रांना सुद्धा हे व्हिडिओज शेअर करू शकता. ओके, आणि तुमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुमचं मला अजिबात डिस्कशन दिसत नाही. कोणी हा व्हिडिओ पाहिला आहे का नाही पाहिला आहे हे मला काही कळतच नाही आहे. ओके, त्यामुळे तुम्ही जर मला क्वेश्चन विचारले तर मला कळेल की तुम्ही काहीतरी ऐकले. ओके, आणि तुम्ही हे व्हिडिओज परत रिवाइंड करून बघा. ओके, म्हणजे तुम्हाला याच्यातून आणखी नॉलेज भेटेल. ओके, तर ठीक आहे, तुमच्याशी असं इनडायरेक्टली बोलून मला बरं वाटलं. परत भेटू. पुढचा चॅप्टर आपण ह्या चॅप्टरचा पुढचा पार्ट आपण सर्क्युलेशनचा उद्यापासून कंटिन्यू करू. आणि मी प्रयत्न करेल की मी जास्तीत जास्त लेक्चर्स ॲज अर्ली एज पॉसिबल तुम्हाला देत जाईल. आणि ठीक आहे, सी यू, बाय.